श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या या स्वामी संदेशाची सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे, तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा. चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये स्वामींच्या 2 प्रतिमा दिलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ती एक स्वामींची प्रतिमा तुम्ही निवडा. जी प्रतिमा तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या प्रतिमेतील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला स्वामींच्या दोन्हीही प्रतिमा आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी स्वामींची ही प्रतिमा निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, वेळ ही नेहमी बदलतच असते. वेळ ही आहे तशीच कधीच राहत नाही. वेळ ही तुमची परीक्षा बघत असते. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या खरेपणाशी ठाम राहा, प्रामाणिक राहा. सगळे चांगलेच होणार आहे. काळानुसार बदलायला शिका, नाहीतर हा काळ हा त्याच्यानुसार तुम्हाला बदलून टाकेल. त्यामुळे काळानुसार बदलण्याचा प्रयत्न करा. घडून गेलेल्या गोष्टींचा सारखा विचार करत बसू नका. त्याने काहीही साध्य होणार नाही, फक्त तुम्हाला त्रासच होणार आहे. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा भविष्याकडे लक्ष द्या. केलेल्या चुका ह्या पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष द्या. आता पुढे कसे वागायला पाहिजे याचा विचार करा. कारण घडून गेलेल्या गोष्टी ह्या जरी तुमच्या हातात नव्हत्या, पण इथून पुढच्या गोष्टी बदलणे हे मात्र सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे स्वतःत बदल स्वतःलाच करावा लागतो. कोणतीही गोष्ट ही ज्या त्या वेळेलाच घडत असते. त्यामुळे आधीपासूनच चिंता करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमच्या दुःखाचे मुख्य कारण हे आहे की तुम्ही वेळेला महत्त्व देत नाही. तुमचे आजचे काम तुम्ही नेहमी उद्यावर ढकलत असता, आळस करता, चुकीच्या गोष्टीत अडकून राहता आणि या सर्व गोष्टी तुमच्या दुःखाचे कारण बनत असतात. या सर्व गोष्टींना सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करा, कारण याच गोष्टी तुमच्या भविष्यात आडव्या येत आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या सवयींमध्ये बदल करणार नाही, वेळेला महत्त्व देणार नाही, तोपर्यंत तुमची जी स्वप्ने तुम्ही भविष्याबद्दल पाहिलेली आहेत ती स्वप्ने ही स्वप्नेच राहतील. तुम्हाला जर तुमची ही स्वप्ने पूर्ण करायची असतील तर चला उठा आणि तुमचा हा आळस पहिला तुम्ही झटकून टाका आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप प्रयत्न करा. पहिला वेळेला महत्त्व द्या, तेव्हाच वेळ तुम्हाला महत्त्व देईल. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही ज्या वेळेस स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हाच इतरही तुमच्यावर विश्वास ठेवतील. बाळा, तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करत राहा. तुमचे विचार चांगले करा. अशक्य असणाऱ्या गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य व्हायला चालू होतील. भविष्याची काळजी करत बसण्यापेक्षा आणि स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही शांत राहा. तुम्ही कोणाचे काही वाईट केलेले नाही, मग तुमचेही कधीच वाईट होणार नाही. तुम्ही तुमचे कर्म हे नेहमी चांगलेच केलेले आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. परिस्थिती कितीही का वाईट असे ना, पण तुम्ही मात्र तुमचे कर्म नेहमी प्रामाणिकच करत राहा. कारण कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो.
ज्याला त्याला आपापल्या कर्माची फेड ही करावीच लागते. त्यामुळे तुमचे कर्म हे नेहमी तुम्ही प्रामाणिक आणि चांगलेच करा. तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार. कधीच निराश होऊ नका. सगळे चांगलेच होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आणि बाळा, तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी स्वामींची ही प्रतिमा निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, दररोज थोडा वेळ का होईना नामजप करत जा. नामजपाने तुमच्या आतील सर्व नकारात्मक भाव हे बाहेर निघून जाऊन सकारात्मकता तुमच्यात प्रवेश करत असते. नामजपाने तुम्ही आतून बाहेरून निर्मळ, स्वच्छ आणि पवित्र बनत असता. सकारात्मक बनत असता. परिस्थिती कशी का असेना त्या परिस्थितीत तुम्ही सकारात्मकच राहत असता. नामजपाने तुमचे अंतःकरण हे शुद्ध होत असते. त्यामुळे बाळा, दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल तेव्हा भगवंताचे नामजप करायला चालू करा. सगळे चांगलेच होईल. तुमचे मन हे खूप विचलित सध्या होत आहे. तुम्हाला सध्याला काय करावे आणि काय नको हे सुचत नाही. विचारांच्या जाळ्यात तुम्ही पूर्णपणे अडकलेला आहात. तुमचे मन, तुमचे विचार हे स्थिर नाहीत. तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या प्रश्नांनी खूप त्रासलेला आहात. कोणता निर्णय घ्यावा आणि कोणता निर्णय योग्य आहे या गोष्टींचा विचार करून तुम्हाला खूप त्रास होत आहे हे आम्ही जाणतो. म्हणूनच बाळा, तुझ्यासाठी आम्ही आजचा हा संदेश पाठवलेला आहे. ज्या वेळेस मन सैरभैर असेल, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला मिळत नसेल, काय करावे ते जर तुम्हाला कळत नसेल, तर अशा वेळे तुम्ही आमच्याजवळ येऊन बसा आणि आमच्या डोळ्यात डोळे घालून आम्हाला तुमच्या मनात जे चाललेले आहे, जे विचारांचे वादळ, ते सर्व आमच्यासमोर बोलून व्यक्त करा. बाळा, आम्हाला तुमच्या मनात काय चाललेले आहे ते तुमच्यापेक्षा आम्ही जास्त जाणत असतो. पण तरी देखील तुम्ही त्या सर्व गोष्टी, तुमच्या त्या सर्व समस्या ह्या आमच्यासमोर तुमच्या तोंडून बोला. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी, ती संकटे तुम्ही तुमच्या तोंडाने आम्हाला सांगणार नाही, तुमच्या शब्दाने सांगणार नाही, तोपर्यंत तुमच्या आत दडलेली ती नकारात्मकतेचे भाव हे बाहेर पडणार नाहीत. त्यामुळेच तुमच्या समस्या ज्या काही आहेत, ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला सांगा. मग बघा, तुमचे ते नकारात्मक भाव बाहेर पडल्यावर तुम्हाला किती हलके वाटते ते. त्यावेळेस तुमच्या विचारांना वाट मोकळी होऊन जाईल. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या विचारांना वाट मोकळी करता त्यावेळेसच तुमच्या समस्यांवर उपाय निघत असतो, हे लक्षात ठेवा. आणि बाळा, तुम्ही घाबरू नका. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे. आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी नेहमी आम्ही तुमच्या आजूबाजूलाच असतो. पूर्ण विश्वास ठेवा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.